नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। गेल्या आठवड्यातला जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आपला पहिलाच फूड ब्लॉग होता, कारण एक युनिक काहीतरी बघायला मिळालं आणि आम्हाला पण युनिक एक्सपिरियन्स घेता आला। पहिलाच ब्लॉग जो केला होता तो माटुंग्याचा केला होता आणि आज आपण आलोय म्हणजे जिथे आमचा जन्म झाला तर कांदिवली मध्ये आज आपण आलो आहोत। आणि कांदिवली मधल्या महावीर नगर मध्ये आज आपण काही स्टॉल्स आज कव्हर करायला आलो आहोत। प्रत्येक ठिकाणची खाद्यपदार्थ हे वेगळे असतात, बनवण्याची पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात आणि युनिकनेस असतो प्रत्येक ठिकाणी, काही ना काही वेगळा पदार्थ चाकायला मिळतो। सो आज आपण आलो आहोत कांदिवली मधल्या महावीर नगर मध्ये आणि आपला एक भाऊ पण येतोय, माझ्या मामाचा मुलगा प्रणव म्हणून। लेट्स गो। या वेळेला आपण आलो आहोत कांदिवली मधल्या महावीर नगर। तर आज आपण आहे ना मस्त मस्त डिशेस आपण खाणार आहोत आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहोत। आपण आलेलो आहोत ORK फास्ट फूड मध्ये। तर त्यांचं एक मस्त स्मॉल हॉटेल आहे, तिकडे बसून आपण सगळे एन्जॉय करू शकतो। आणि मला ना थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं ॲक्च्युली, त्यांचं आहे ना मेन्यू कार्डच इतकं मोठं आहे। भरपूर डोस्याचे प्रकार आहे, सँडविचेसचे प्रकार आहे, त्याच्यानंतर इकडे रोल वगैरे पण खूप जास्त आहे, पिझ्झा पण आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत। त्यासाठी ना मला थोडंसं आहे ना वेगळं काहीतरी खायचं होतं आणि त्याच्यामध्ये ना मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, समोसा ग्रिल चीज सँडविच। व्हेज सँडविच वगैरे आपण खातोच, पण ते समोसाचा काय प्रकार आहे तर ते आज आपण बघणार आहोत। समोर बघताय तुम्ही कंप्लीट इथे मोठं असं सँडविच आलेलं आहे आणि याची साईजच इतकी मोठी आहे ना, खूप जास्त मोठी साईज आणि फुल्ली लोडेड वाटते, असं भरलेलं वाटते। पूर्ण वेफर्स दिलेले आहे तिकडे आणि चटण्या दिलेल्या आहेत। फर्स्ट टाइम असं ना इतका मोठा सँडविच बघते, पण सुरुवात करूया। वाव, त्यांनी पूर्ण आहे ना मेयो टाकलेला आहे, परत वरून चीज टाकलेलं आहे, कोथिंबीर, असं कम्प्लीट प्रिपरेशन करून दिलं आहे। आणि हे तुम्ही बघताय कंप्लीट भरलेलं आहे पूर्ण आणि मस्त असं टोस्ट पण झालेलं आहे। आपण ट्राय करून बघू। मी एक्सायटेड आहे कारण समोसाचा फ्लेवर याच्यामध्ये येणार आहे। हा सगळं मिक्स फ्लेवर येतो याच्यामध्ये। मी त्यांना ना बनवताना बघितलं, सगळ्या गोष्टी टाकत होते, सो मी सेकंड बाईट घेते। कांदा आहे, टोमॅटो आहे, कॅप्सिकम आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। वरून आहे ना पूर्ण म्हणजे वरची लेअर आहे ना ती पूर्ण क्रिस्पी झालेली आहे आणि आतमध्ये मस्त आहे ना एकदम असं सॉफ्ट लागतं आहे, क्रीमी पण लागतं आहे। परत समोस्याचा पण फ्लेवर येतो त्याच्यामध्ये। मी आहे ना आता फक्त विदाऊट चटणी खाऊन बघितलं, आता विथ चटणी आपण ट्राय करूया। 2 चटण्या आहेत, एक रेड चटणी आहे आणि एक पुदिन्याची चटणी आहे। ती चटणी थोडी गोड आणि आंबट टाईप आहे, ती चटणी ट्राय करूया। मला ना ही चटणी खूप आवडली, ही बेस्ट आहे। चीज समोसा ग्रिल सँडविच खाऊन झाल्यानंतर मस्त गरमागरम आणि समोसाचा फ्लेवर तर त्याच्यामध्ये एक नंबर होता। आणि त्याच्यानंतर काहीतरी असं चिल्ड झालं पाहिजे, काहीतरी स्वीट आणि असं थंड झालं पाहिजे। तर त्याचसाठी आपण सेम लेनला आहोत, म्हणजे जस्ट 2 मिनटं चालल्यानंतर सेम लेनला आहोत। आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासमोर ही डिश बघताय। वाव, आपण आता आलो आहोत बॉटम्स ऑफ फ्रूट शॉट। तर हे त्यांचं शॉप आहे। इकडे ना आपल्याला वेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स मिळतात, म्हणजे शॉर्ट म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, म्हणजे प्रत्येक फळाचं आपल्याला शॉर्ट देतात। त्याच्यामध्ये त्यांनी फ्रोझन त्यांचे फ्रूट्स वगैरे कटिंग चॉपिंग करून त्याचे एक पर्टिक्युलर अशी वडी टाईप केली होती, क्यूब टाईप केलं होतं। तर ते कट करून त्यांनी त्या मिक्सर जारमध्ये टाकलं। आता बरोबर झाले 5:15 आणि समोरच सगळं म्हणजे ना हे पूर्ण खाऊ गली आहे, त्याच्यामुळे या वेळेला इकडे खूप जास्त गर्दी असते, म्हणजे कस्टमर येतच राहतात। आता सुद्धा तुम्ही मागे बघू शकता की कस्टमर आहेत, तर त्याच्यामुळे ना त्यांचे असे ग्लासेस आहेत ना रेडी करून ठेवतात, म्हणजे शॉर्टचा ग्लास त्याच्यामध्ये मीठ आणि वेगवेगळ्या ग्लासांना मसाले वगैरे असं लावून ठेवतात, तर त्याच्यामध्ये ते ड्रिंक तयार करतात। तर त्यासाठी आज आपण 2 शॉट ट्राय करणार आहोत। त्या शॉपचं फेमस आहे सिग्नेचर जामून शॉट। तर आपण इकडे सिग्नेचर जामून शॉट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर धक्का नाही माने का बुक्का नाही माने का ते
गाण्यावरून तुम्हाला समजत असेल धक्कामुक्की शॉर्ट. तर इकडे आहेत ना 3 लेअरमध्ये त्यांनी असे शॉर्ट दिलेलं आहे आपल्याला बघून. तर आपण एक ऑर्डर केली तर त्याच्यामध्ये 2 ग्लास येतात, पण हे कंपल्सरी आहे. म्हणजे आपण एक ऑर्डर केली त्याच्यामध्ये 2 ग्लास कंपल्सरी आहे. तर त्याच्यामुळेच आम्ही 2 ऑर्डर केले म्हणजे 4 आले. त्याच्यामध्ये सेम फ्लेवर येणार, आपण तिकडे वेगळा फ्लेवर चेंज नाही करू शकत. मला बघून इतका डार्क कलर आहे ना त्याचा, म्हणजे इथं ओजी फ्लेवर आहे. आय एम डॅम एक्साइटेड. ओ गॉड भाई, आपण जे जांभूळ ओरिजिनल म्हणजे झाडावरून पडलेलं आपण जे खातो ना, A1 सेम टू सेम तशीच टेस्ट आहे. याच्यामध्ये काहीच मिक्स नाही. मला असं वाटतं मी जांभूळ खाते लिटरली. जिभेला पण तशीच चव येते. सिग्नेचर जामून शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं, अमेझिंग आहे, हायली रिकमेंडेड आहे. तुम्ही नक्की आणि तिकडे हे वाला तर नक्कीच ट्राय करा. धक्कामुक्की शॉर्ट म्हणजे 3 लेअर आहे. जांभळाचा आहे, किवी आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आहे. 3 फ्लेवर आहे. आता मी सुरुवातीला पिते ना तर मला फक्त स्ट्रॉबेरी फ्लेवर लागणार आहे. जेव्हा मी अजून संपेते तेव्हा सगळे फ्लेवर मिक्स होत जाते. साईडला जे मीठ लावलं ना त्याचा खारटपणा आणि याचा गोड आंबट असं मिक्स आहे. आता मी थोडंसं खाली जाते, बघू शकता. आता किवीचा फ्लेवर आपल्याला लागणार आहे. मस्त आहे. थोडंसं मला ना जास्त आंबट लागतं आहे. किवीवाला आहे ना फ्लेवर तो जास्त आंबट लागतो. किवी तर आंबटच असते, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आंबटच फ्लेवर लागणार आहे आपल्याला. आपण शॉर्ट पिऊन झाल्यानंतर आहे ना खूप सारं थोडंसं रिसर्च केलं की कुठं अजून काय जास्त मिळू शकतं. बट इथले जे स्पॉट्स होते ना, म्हणजे 1-2 ठिकाणी आपण गेलो, तिथलं कवर केलं आणि त्याच्यानंतर आपण तिथून वेस्टवरून डिरेक्ट आपण आता ईस्टला आलो आहोत, ठाकूर विलेज. कारण आम्ही म्हणजे ऐकलं होतं की इकडे आणि मंदारला स्पेशली भरपूर जणांनी सांगितलं होतं की ठाकूर विलेजला पण आहे किंवा मग महावीर नगरला पण आहे. तसं आपण महावीर नगर स्टार्टिंगला कवर केलं, तर सेकंड आपण आलो आहे ठाकूर विलेज. तर आम्ही ना इकडे थोडंसं फिरलो ठाकूर विलेज या एरियामध्ये. म्हणजे जिकडे ना मेन स्ट्रीट होतं ना, तर ते स्ट्रीट आहे ना 2 महिन्यापूर्वीच बंद झालं. त्याच्यामुळे आता आम्ही एका कॅफेमध्ये आलो आहोत, सुतो महावीर कॅफे. सुतो पण सेपरेट नाव आहे आणि महावीर कॅफे पण सेपरेट नाव आहे. तर मी एकत्र करून एकसाथ नाव घेतलं आहे. आणि त्यांच्या इकडे आपण आज व्हाईट सॉस पास्ता ट्राय करणार आहोत. त्यांचं मेन्यू कार्ड ते तुम्ही बघताय, पूर्ण असं मेन्यूच आहे त्यांचा कम्प्लीट. याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि मेन म्हणजे ना मी इकडचं ॲम्बियन्स बघितलं ना, खूप छान आहे, खूप शांत आहे. म्हणजे बाहेर ऑब्व्हियसली क्राऊड आहे, पण इथला जो त्यांनी जे म्हणजे फोटोज वगैरे लावलेत ना, म्हणजे फ्रंटला की काय काय त्यांच्याकडे मिळतं. पहिले तर मला इकडे येऊन अजिबात वाटलं नाही की इकडे महाराष्ट्रीयन फूड पण मिळेल, पण त्यांनी ठिकठिकाणी इकडे ना लावलं. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता. हां देते. इसका डिपार्टमेंट है, आई प्रिफर द आंसर. हां ऑब्व्हियसली. इफ आई मिस आउट समथिंग इट वोंट बी राइट. थँक्यू सो मच. तर मग आहे ना इकडे सगळं महाराष्ट्रीयन फूड पण मिळतात, ते एक मोठी गोष्ट आहे. पण आज मी ऑर्डर केला आहे व्हाईट सॉस पास्ता मोस्टली मी खात नाही जास्त, पण तरी पण मी आज ट्राय करणार. इकडे आपल्या समोर आहे ना मस्त एक बाउल आलेला आहे. तर त्याच्यासोबत आपल्याला ओरिगॅनो चिली फ्लेक्स आलेला आहे आणि वरती पूर्ण चीज टाकले कम्प्लीट. आणि साईडला बटर मेल्ट झालेलं दिसतंय कम्प्लीट बाउलच्या बाजूला. आणि असं आहे ना क्रीमी वगैरे वाटतंय खूप जास्त. ॲक्च्युली ना पास्ता मला दिसत नाहीये, म्हणजे पास्त्याचा जो आकार असतो ना तो याच्यामधून दिसत नाहीये, कारण फुल्ली असं आहे ना कवर्ड आहे पूर्ण चीजने. त्याच्यामुळे फर्स्ट बाईट घेऊया. आणि ना गरम गरम आहे, खूप क्रीमी आहे, खूप सॉफ्ट आहे आणि खूप सटल टेस्ट आहे त्याची. पास्ता पण आहे ना ओव्हर कुक नाही झाले, एकदम बरोबर शिजत. म्हणजे ते चावता पण येतात, असं नाही बोलू शकत की पूर्ण मेल्ट होतात. आणि त्यांनी ना हे बनवताना सुद्धा ओरिगॅनो चिली फ्लेक्सचा यूज केला आहे. तर तुम्हाला ना त्याच्या आतमध्ये हे बघा इकडे पण दिसतंय थोडं थोडं, म्हणजे हे तर मी आता टाकलंय पण इथे पण दिसतंय ते. यांनी याच्यामध्ये आहेत ना जे बऱ्याच गोष्टी ॲड केल्या आहेत. कॅप्सिकम ॲड केलं आहे, ऑनियन ॲड केलं आहे, पास्ता तर आहेच बॉइल्ड पास्ता, त्याच्यानंतर चीज ॲड केलं आहे, बटर ॲड केलं आहे, दूध पण ॲड केलेलं आहे, व्हाईट क्रीम येते अमूलची ती एक ॲड केली आहे. म्हणजे पास्ता म्हटलं चिझी पिझी असतंच, आपल्याला माहिती आहे. फुल्ली लोडेड आहे, ऑन दी स्पॉट शिजवून देतात आपल्याला आणि गरमागरम सर्व करतात. मी असं वाटतं मी स्वर्गात गेलं, म्हणजे ते खाताना ना स्वर्गावाली फिलिंग येते. खूप सही आहे, खूप सही आहे. एकदम सॉफ्ट आहे, स्पॉन्ज म्हणजे एकदम काय बोलू ना, म्हणजे बेबीज लोकांना आपण जे फूड देतो ना एकदम नमनम करून खातात, तसं आपण नमनम करून बिलकुल खाऊ शकतो. मी अजून एक बाईट घेते कारण हे मला खूप आवडलं. मी तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही या ठिकाणी आला तिथे नक्की व्हिजिट करा. आता ताईने
एवढी तारीफ केलीच आहे. ताईची तारीफ बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. खरं बोलायला गेलं तर मी ट्राय करतो, पण बघताना एवढं भारी वाटतंय ना, एकदम रिच फिलिंग येते. एक नंबर झालंय. शेफला इज्जत आहे. शेफ बिचारा येऊन बोलतो मॅम कैसा हुआ प्लीज बताना. सुपर. कसं आहे भावा? एक नंबर. नंतर आता आपण आलो आहोत त्याच लाईनला 2-3 शॉप सोडून श्री गणेश स्वीट्स. तर इकडे ना माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण स्वीट्सचं आहे शॉप. त्याच्या राईट अँड लेफ्ट साईडला पूर्ण चाट आहे, म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी आणि इकडे डोसा. मी घेतला आहे यांच्याकडचा केरला डोसा. मेन्यू कार्ड सुद्धा आहे. डोसाचे बरेच प्रकार आहेत, इतके सारे डोसाचे प्रकार आहेत हे सगळे. सो त्याच्यापैकीच मी केरला डोसा घेतो. मी केरला डोसा पण खाल्लाच नाही, तर हा थोडा स्पेशल आहे. आता याच्यामध्ये काय काय ते बघूया. प्लेट रेडी करून दिलेला आहे. तर इकडे मस्त असा क्रंची डोसा आहे आणि त्याच्यानंतर ही कम्प्लीट भाजी आहे. इकडे थोडासा जोक झालाय म्हणून माझ्या चेहऱ्यावर मोठी स्माईल दिसते. जास्त वेळ न घालूया, आपण लगेच टेस्ट करून बघूया. आता ना यांनी डोसामध्ये ही भाजी बनवली ना, त्याच्यामुळे डोसा असा थोडासा ओलसर झालाय. बघू शकता तुम्ही, चिझी पिझी वाटतंय. मला या भाजीने अजिबात नाराज नाही केलं. खोबऱ्याची चटणी टाकली होती त्याच्यामध्ये बनवताना भाजी. एक स्पेशल वाटलं मला, म्हणजे मी आजपर्यंत अशी चटणी टाकताना बघितलं नव्हतं. ती गोड चटणी पण घेते मी आणि ही नारळाची चटणी पण घेते. मला तो खूप आवडली. केरला डोसा हायली रिकमेंडेड करते मी तुम्हाला, की इकडे येऊन नक्की व्हिजिट करा. श्री गणेश स्वीट आणि एकदम भारी आहे, म्हणजे जास्त तिखट नाही आहे, लाईट वेट आहे, खाऊ शकतो. तर आम्ही आहे ना एक एक करून बाजूचं असे म्हणजे कॅफेज वगैरे करत येतोय. क्रिमिल्ला म्हणून आहे इकडे, काय थिक शेक्स मिळतात, डेझर्ट मिळतात. तर मग आपण इकडे छान असं काहीतरी ट्राय करतोय आणि मी हे फर्स्ट टाइम ट्राय करते. कॅशो गुलकंद. इकडे खूप सारी व्हरायटीज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेन्यू कार्ड बघून घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये काय काय मिळतील तुम्हाला असं युनिक वाटेल. आम्ही प्रत्येक वेळेला ना असं बघतो की युनिक नाव काय आहे, युनिक असं काय आहे, ते इंटरेस्टिंग वाटतं ना, तर मग आपण घेतो लगेच. तर या स्वीटने आपण आपल्या व्हिडिओचा एंड पण करूया. कॅशो गुलकंद. वाव, बघ ना, असं बारीक चॉप करून काजू वरून टाकले आहेत. काजूची कम्प्लीट लेअर आहे. तर याच्यामध्ये ना आईस्क्रीमचा अजिबात यूज नाहीये. दूध आहे ते त्यांनी मशीनद्वारे असं थिक केलं आहे, तर त्याचाच आपल्याला थिकनेस दिसतोय. तर आपण ट्राय करून बघूया. फ्लेवर मला एक्झॅक्ट कळत नाहीये, बट आहे ना तेच दुधाचं त्यांनी सांगितलं आणि काजू त्यांनी ग्राइंड करून टाकलेत त्याच्यामध्ये आणि वरून पण गार्निशिंगसाठी काजू टाकलेत. एक्स्ट्रा त्यांनी याच्यामध्ये कोणताच फ्लेवर ॲड नाही केला आहे, जस्ट मिल्क थिक आहे. आपण आता सेकंड बाईट घेऊया. फर्स्ट बाईटमध्ये कधी कधी आपल्याला जरा कळत नाही, कांगरून जातो आपण. असं ना बारीक मला दाण्यासारखं वाटतंय, म्हणजे जे काजूचं क्रश करून त्यांनी केलेलं आहे ना, तसं बारीक थोडंसं असं म्हणजे रवा कसा असतो तशा टाईपचं लागतंय. आणि काजूचं पण हे म्हणजे ना मला वाटतं आतमध्ये पण आहे बघ, कम्प्लीट काजू आतमध्ये पण आहेत. मला थोडे वरून वाटले होते, पण आतमध्ये पण आहेत कम्प्लीट काजू. आणि त्याचं टेक्स्चर पण आहे ना एकदम असं ठीक आहे, अजिबात असं लिक्विड फॉर्ममध्ये नाही, एकदम पातळ नाही. भाऊ पण ट्राय करतोय, थंडगार आहे. आतून गारटलोय मित्रांनो, पण मा कसं मेरे चाहने वालो की एवढं खतरनाक झालं ना गाईज. याची खरं तर टेस्ट आहे ना, मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. जेव्हा आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते ना, तेव्हा ते आपल्याला देतात पंचामृत रे मेरी जान. अरे खतरनाक, पंचामृत सारखी टेस्ट आहे. आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा आईस्क्रीम नाहीये, काय नाहीये, काहीच नाही, बर्फ काहीच नाही. एकदम वातावरण टाईट मेरी जान. नाद करा पण क्रेमिलाचा कुठं. आता माझ्या या बोलण्यावरून तुम्हाला इथे यावंच लागतं. तर मित्रांनो, आता थोडासा स्पेशल सांगायचं झालं तर हा भाऊ आहे. भाऊ नाव काय तुझं? साई मोरे म्हणून नाव आहे भाऊचं आणि आपले व्हिडिओज बघतो तो, मला फॉलो पण करतो. आणि त्याने एक स्पेशल ट्रीटमेंट दिलेलं आहे आपल्याला, फैजी ब्राउनी म्हणून. खास प्रेमापोटी आपल्याला दिलेला आहे. तर भाऊला इज्जत आहे आणि येस 100% तुम्हाला इथे यायला पाहिजे. खूप सुंदर आहे, भाऊला इज्जत आहे. थँक्यू सो मच आणि परत येईल नक्कीच. तुम्हाला दोघांना फॉलो करायचं. तुमचे कंटेंट असे मराठी व्हिडिओ कोण जास्त बनवायचे, ब्लॉग डेली ब्लॉग कोण बनवत नाही आणि असं एकदम फ्रेश आपुलकीने असं वाटतं कोणतरी हे करायला. थँक्यू फॉर, आम्हाला मोटिवेट होतं आमच्या. थँक्यू. मी आहे तोपर्यंत मोटिवेट करत राहा. थँक्यू सो मच. गाईज हे कॅशो गुलकंद थिक शेक आहे ना,
आई शपथ म्हणजे एवढं बाप लागतंय ना, म्हणजे आईस्क्रीमला टक्कर देणार आहे, म्हणजे आईस्क्रीम सोबत टक्कर देणार हा विषय. इथे येऊन नक्की भाई हे भाई झालंच पाहिजे. हे नाही केलं ना मग कांदिवलीची खाऊ गल्ली पूर्ण नाही होणार. ठाकूर विलेज मध्ये येऊन हे नक्की खा तुम्ही. खरोखर जबरदस्त आहे भाई. आईस्क्रीम नाही विषय आहे का, विदाउट आईस्क्रीम एवढं कमालीचं कोण करू शकतं. टॅलेंटेड लोग है आपल्या दुनिया में, इज्जत बरकरार रहेगी. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मस्तपैकी एन्जॉय केला, तुम्ही देखील केलात आणि आम्ही देखील केला. कारण आज आपण पदार्थ एक्सप्लोर करायला गेलो होतो कांदिवलीमध्ये, जे म्हणजे आमचा जन्मच कांदिवलीमधून झालेला आहे. सो ती कांदिवली आणि कांदिवलीच्या महावीर नगरमध्ये आपण गेलो होतो. काही तिकडचे पदार्थ टेस्ट केले. परत आपण ठाकूर विलेजला गेलो, तिकडचे काही पदार्थ एक्सप्लोर केले आणि वेस्ट ईस्ट आणि वेस्ट आपण दोन्ही ठिकाणी गेलो. भाई तिथले फर्स्ट आपण जे खाल्लं होतं ते सँडविच, आता मी प्रॉपर नावं नाही घेऊ शकत कारण प्रॉपर नावं त्यांची म्हणजे 101 नावच खूप मोठे मोठे आणि खूप वेगवेगळी आहेत. 101 नावं असल्यामुळे ना त्यांची नावच दड तोंडात येत ना. आपल्या कसं साधं डाळ भात बिर्याणी आपली नॉर्मली नावं. हा, तर तसं तो विषय तिथे. प्राइस आणि ऍड्रेस संपूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळू शकतो. बाकी होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही पण एन्जॉय केला आणि सगळ्यात बेस्ट भाई शेवटचा विषय जो झालाय ना, मस्त भाई इज्जत आहे, समाजात इज्जत आहे. खतरनाक विषय केला विदाउट आईस्क्रीम. मी लास्टच्या फूड ब्लॉग मध्ये बोललो होतो टॅलेंट के ऊपर दुनिया चलती है, तर तोच विषय भाई आडजोड नडलेत ते लोक शॉप उघडून. होप सो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. हा, सुरुवातच मला करायची. आज जांभळे बिंबळे झाले तू जरा खाव ना. मी बोलते, मला थोडस हे होते. थोडा मरगाला हा चालू आहे. कॅमेरामॅन जरा चांगला असतो. चालू आहे. भाजीमध्ये किती मोठ्याने बोलू मी, कम्प्लीट भाजीमध्ये एवढ्या मोठ्याने बोलू का. हे आहे कॅशो. काय रे बाई कॅशो काय? बुलकन. गोडने आपण आपल्या व्हिडिओची एंड करूया. तर स्वीटने आपण आपल्या गोडचा एंड करूया. तर या स्वीटने आपण आपल्या व्हिडिओचा एंड पण करूया. फायनल